नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण एम-एच-टी सी-ई-टी पी-वाय-क्यू पाहत आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टर इयर 2024 पार्ट 2. हा आहे आपला पहिला क्वेश्चन. क्वेश्चन बघितलं की कळतंय की आतमध्ये बहुतेक sin 3 थीटाचा फॉर्म्युला दिसतोय. कारण त्याशिवाय हे 3 आपल्याला दिसत नाहीत. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण तयार करूयात आणि काय पुट करावं लागतंय ते बघूयात. काय होईल फंक्शन बघा y sin इन्व्हर्स मी थोडंसं मॉडिफाय करून लिहितो. Can I write like this 3 into x by 2 minus 4 x by 2 bracket cube. आता सरळ आहे पुट x by 2 is equal to sin theta. म्हणजेच थीटा होईल sin इन्व्हर्स x by 2 आणि आपल्याला फंक्शन मिळेल y is equal to sin इन्व्हर्स sin 3 theta. तेच मिळाला 3 theta. आता डेरिव्हेटिव्ह y is equal to 3 sin inverse x by 2. It is equal to 3 तसेच sin inverse चा डेरिव्हेटिव्ह लिहितोय 1 upon square root 1 minus x by 2 bracket square x by 2 च्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय. It is equal to 3 by 2 डिनॉमिनेटर मधून 2 बाहेर येतील आणि ते न्यूमरेटर मध्ये जातील. 2 by क्रॉस मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूट 4 minus x square 2 to cancel आणि फायनल आन्सर आहे 3 upon स्क्वेअर रूट 4 minus x square. बघा कोणता ऑप्शन आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन. तर या टाइपचे क्वेश्चन बघितलं की तो इझी आहे हे समजा. फक्त आपल्याला ना तेच फंक्शन परत एकदा कुठून सुरू झालंय हे ओळखावं लागेल. मग आता बघूयात आपण तेच फंक्शन कुठून सुरू झालं. बघा sin x upon 1 plus cos x upon 1 plus sin परत रिपीट झालाय. इथून परत तेच फंक्शन सुरू झालंय म्हणजे त्याला y म्हणून घ्यायचंय आपल्याला. मग आता फंक्शन काय बघा y is equal to sin x by 1 plus cos x by 1 plus y. हे सिम्प्लिफाय केल्यावर काय मिळते आपल्याला 1 plus y sin x डिवायडेड बाय 1 plus y plus cos x क्रॉस मल्टिप्लाय वगैरे केलं आणि या y ने इकडे मल्टिप्लाय करून घेऊयात म्हणजे एक इम्प्लिसिट टाइपचं फंक्शन तुम्हाला आलेलं दिसेल आणि ते फंक्शन तयार होतंय y प्लस y स्क्वेअर प्लस y cos x. राईट साईडच्या टर्म इकडे आल्यावर मायनस होतील मायनस साइन x मायनस y sin x इज इक्वल टू 0. इम्प्लिसिट टाइपचं फंक्शन आहे. इम्प्लिसिट फंक्शनसाठी मागच आपण एक शॉर्ट ट्रिक दिलेली आहे. मी आज परत एकदा डिस्क्रिप्शन मध्ये इम्प्लिसिट साठीची ती लिंक टाकतो. आता आपल्याला इम्प्लिसिट प्रमाणे डिफरन्शिएट करायचंय. dy by dx इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला असतो आपण नेहमीच लिहिलाय मायनस fx अपॉन fy. फंक्शनला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x पहिल्यांदा टेकिंग y कॉन्स्टंट. आता y कॉन्स्टंट असेल तर y प्लस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 होईल. y कॉन्स्टंट बाहेर cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x त्यामुळे हे झाले मायनस y sin x. पुढं मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह मायनस हे cos x तसे झाले. परत मायनस y कॉन्स्टंट टेकन आउटसाइड आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. सेम थिंग अबाउट डिनॉमिनेटर. आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचंय टेकिंग x कॉन्स्टंट. y चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस cos x कॉन्स्टंट y चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस sin x पूर्ण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 झाला. परत मायनस sin x कॉन्स्टंट आउटसाइड आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1. तर न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन येतंय आणि ते ह्या बाहेरच्या मायनस साइनला काय करेल कॅन्सल आणि त्यामुळे आन्सर काय येते बघा इट इज इक्वल टू y sin x cos x कॉमन प्लस 1 प्लस y cos x by 1 प्लस 2y प्लस cos x मायनस sin x.
कोणता ऑप्शन दिसतोय बघा? ए ऑप्शन आहे आपला. y sin x प्लस 1 प्लस y cos x बाय 1 प्लस 2y प्लस cos x मायनस sin x. बघा हे प्रॉब्लेम सोपे असतात, पण इम्प्लिसिटची ही ट्रिक विसरू नका. पुढचा प्रॉब्लेम बघा. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x. Then dy by dx at x equal to 1 and y equal to 2 is. First thing, sin inverse x plus cos inverse x काय असतात? पाय बाय 2. त्यामुळे हे फंक्शन आपण इम्प्लिसिट टाइप मध्ये लिहूयात. इम्प्लिसिट टाइप मध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू 0. आत्ताच आपण फॉर्म्युला मांडला होता, त्यामुळे मी आता तो फॉर्म्युला काही रिपीट करत नाही. dy बाय dx इज इक्वल टू मायनस एफ एक्स अपॉन एफ वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टेकिंग वाय कॉन्स्टंट. वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आले आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x पाय बाय 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आता डिनॉमिनेटर मध्ये विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचे, एक्स कॉन्स्टंट. त्यामुळे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर आले, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. आणि मग आता आन्सर काय आलं? काय काय कॅन्सल होते ते कॅन्सल करा. मायनस वाय बाय एक्स. आणि मग आता आपल्याला dy बाय dx ऍट x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू 2 काढायचा आहे. तो येईल मायनस 2 बाय 1 म्हणजेच मायनस 2. चेक करा आन्सर आपलं. डी ऑप्शन आहे बघा. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. y इज इक्वल टू साइन इनवर्स लॉग एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. खाली तर आपल्याला दिसत आहेत 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. फक्त वर 2 टॅन एक्स आणले की काम झालं. हा इंडेक्स मधला 2 काय होईल? मल्टिप्लाय येईल. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा फंक्शन कसं लिहावं लागेल? y इज इक्वल टू साइन इनवर्स 2 log x बाय 1 प्लस log x ब्रॅकेट स्क्वेअर. Put log x is equal to tan theta. त्याच्यावरून थीटाची व्हॅल्यू येईल tan इनवर्स log x. आणि आपला y काय होईल? y होईल sin इनवर्स sin 2 थीटा. sin इनवर्स sin गेट कॅन्सल्ड, म्हणजे y झाला डायरेक्ट 2 थीटा, म्हणजेच तो झाला 2 tan इनवर्स log x. आणि आता याला डिफरन्शिएट करूयात आपण. पहिल्यांदा dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आउटसाइड tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो, म्हणजे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय, तो येतो 1 बाय एक्स. आता dy बाय dx ऍट x इक्वल टू 1 काढायचं आपल्याला. dy बाय dx ऍट x इक्वल टू 1 इज इक्वल टू 2 बाय x ची व्हॅल्यू 1 आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस log 1 to any base is 0. 0 चा स्क्वेअर 0च. Therefore the answer is 2. बघा कोणता ऑप्शन आहे? ए ऑप्शन दिसतोय. आता हा जो प्रॉब्लेम आहे आता दिलेला, लेट k बी द सेट ऑफ ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ x वेअर द फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू साइन ऑफ मॉड x. जरा मॉड x वर कॉन्सन्ट्रेट करा. मायनस मॉड x प्लस 2 टाइम्स x मायनस पाय कॉस ऑफ मॉड x. खूप ठिकाणी मॉड x आले. इज नॉट डिफरन्शिएबल देन सेट k इज. म्हणजे हे फंक्शन डिफरन्शिएबल नाही असं ते म्हणतात. आणि तुम्ही लक्षात ठेवा, मॉड x इज नॉट डिफरन्शिएबल ऍट x इक्वल टू 0. हे सगळ्यात महत्वाची नोट आहे की मॉड x हे डिफरन्शिएबल नसतं, पण कधी? ऍट x इक्वल टू 0. आता आपण काय करूयात, मॉड आलं की दोन फंक्शन मांडून घ्यायचे पहिल्यांदा. x ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल आणि x लेस दॅन 0 तर काय असेल तर काय होईल. मग आपण पहिल्यांदा फंक्शन रिडिफाईन करूयात. मॉडचे फंक्शन प्रत्येक वेळेस असेच रिडिफाईन करा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता मी पहिल्यांदा x ग्रेटर दॅन 0 असेल तर लिहूयात आपण. मॉड x ची व्हॅल्यू काय असते त्या केसमध्ये? x असते. त्यामुळे काय होईल बघा, साइन एक्स मायनस एक्स प्लस 2 टाइम्स एक्स मायनस पाय इंटू कॉस एक्स. हे कधी? एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर. आणि इट इज इक्वल टू साइन ऑफ मायनस एक्स प्लस
2 times x minus pi into cos of minus x. हे कधी x लेस दॅन 0 असेल तर. मॉडची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे, त्याप्रमाणे आपण काय केले, हे वेगवेगळे दोन फंक्शन मांडून घेतले. आता इथंच लिहूयात, साइन ऑफ मायनस एक्स काय असतो, मायनस साइन एक्स. हे झाले प्लस एक्स आणि कॉस ऑफ मायनस एक्स असतो कॉस एक्स. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस 1 प्लस 2 टाइम्स एक्स मायनस पाय, तसेच कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, प्रोडक्ट रूल वापरतोय, प्लस कॉस एक्स तसेच, आणि 2 इंटू एक्स मायनस पायचा डेरिव्हेटिव्ह येतो 2. हे कधी पण एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर. इट इज इक्वल टू, आता सेकंड फंक्शन एक्स लेस दॅन 0 असेल तर परत डेरिव्हेटिव्ह काढूयात. मायनस तसेच साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस परत प्रोडक्ट रूल अप्लाय करा, 2 टाइम्स एक्स मायनस पाय इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू 2. हे कधी आहे, एक्स लेस दॅन 0 असेल तर. म्हणजेच आपला राईट हँड डेरिव्हेटिव्ह झाला, बघा, राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इक्वल टू काय काढायचंय आपल्याला, इज नॉट डिफरन्शिएबल. तेच एक्स इक्वल टू कितीला काढायचंय आपल्याला, 0 ला, कारण मॉड एक्स 0 ला डिफाईन होत नाही, नॉट डिफरन्शिएबल असतं. त्यामुळे राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इक्वल टू 0 इज इक्वल टू, याच्यात सगळीकडे एक्सची व्हॅल्यू आपण 0 टाकणार आहोत, आणि काय येते बघा, कॉस 0 मायनस 1 प्लस 2 टाइम्स एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यामुळे ते झाले मायनस पाय इंटू मायनस साइन 0 आणि प्लस 2 कॉस 0. आणि हे सिम्प्लिफाय केल्यावर कॉस 0 1, देन मायनस 1, काय आन्सर येते तुमचं बघा, डायरेक्टच आन्सर लिहूयात का. साइन 0 0 असल्यामुळे ही टर्म अब्सेंट झाली, आणि कॉस 0 1 म्हणजे प्लस 2, आन्सर आलं 2. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह बघा काय येईल, ऍट एक्स इक्वल टू 0 इट इज इक्वल टू मायनस कॉस 0 प्लस 1 प्लस 2 टाइम्स मायनस पाय इंटू मायनस साइन 0 प्लस 2 कॉस 0, आणि त्याची व्हॅल्यू येते आता मायनस 1 प्लस 1 प्लस 2 अँड इट इज अगेन 2. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ होतोय फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल टू 0, कारण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह आपले सेम आलेत. याचा अर्थ फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल टू 0 and therefore it is differentiable everywhere. It is differentiable everywhere. आणि मग प्रत्येक ठिकाणी डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय, इट इज अन एम्प्टी सेट. पण एम्प्टी सेट का आलाय लक्षात आलं, त्यांनी आपल्याला काय विचारले, नॉट डिफरन्शिएबल कुठे, नॉट डिफरन्शिएबल कुठेही नाहीये. हे मॉड्युलस हे फंक्शन सगळीकडे डिफरन्शिएबल असतं एक्सेप्ट ऍट एक्स इक्वल टू 0 ला आपल्याला चेक करावं लागेल. मग आपण काय केलं, आता 0 ला चेक करून घेतलं, राईट हँड डेरिव्हेटिव्ह 2 येतोय, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह 2च आहे, राईट हँड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह झाला, अँड देअरफॉर इट इज डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. म्हणजेच नॉट डिफरन्शिएबल कुठेही नाहीये, याचाच अर्थ तो एम्प्टी सेट असला पाहिजे. सेम या टाईपचाच क्वेश्चन आपण 2025च्या PYQ मध्ये केला होता. परत एकदा थोडासा फास्ट करूयात. फंक्शनला डिफरन्शिएट करूयात. y इज इक्वल टू, घेऊयात फंक्शन काय ते, f ऑफ x प्लस f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर f डॅश किंवा dy बाय dx
इज इक्वल टू एफ डॅश एफ ऑफ एक्स चेन रूल वापरत जायचे फक्त आपल्याला इंटू एफ डॅश एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स प्लस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. ओके, आता आपल्याला बघा एक्सची व्हॅल्यू 1 टाकायची सगळीकडं. dy by dx at x equal to 1 is equal to f dash f of 1 into f dash f of 1 into f dash 1 plus 2 f of 1 into f dash 1. It is equal to, चला व्हॅल्यू पुट करायला सुरुवात करा. f dash f of 1 काय दिलाय 1 दिलाय त्यांनी इंटू एफ डॅश एफ ऑफ 1 काय दिलाय 1 इंटू एफ डॅश 1 काय 5 आहे प्लस 2 टाइम्स एफ ऑफ 1 काय दिलाय 1 एफ डॅश 1 किती दिलाय 5. इट इज इक्वल टू एफ डॅश एफ ऑफ 1 1 इंटू एफ डॅश 1 5 इंटू हा 5 तसाच प्लस हे झाले 10. It is equal to f dash 1 5 into 5 into 5 plus 10 and it is equal to 135. बघा सी ऑप्शन आहे आपला करेक्ट. पुढचा प्रॉब्लेम बघा. द फंक्शन y ऑफ x रिप्रेझेंटेड बाय x इज इक्वल टू साइन t आणि आपल्याला फंक्शन दिले y इज इक्वल टू a e रेश टू t रूट 2 plus b e रेश टू t रूट 2 t belongs to minus pi by 2 to pi by 2 satisfies the equation. त्यांनी एक सेकंड डेरिव्हेटिव्ह मधला आपल्याला इक्वेशन दिले आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर गिव्हन काय आपल्याला ते लिहूयात आपण x इज इक्वल टू साइन t आहे x इज इक्वल टू साइन t दॅट मीन्स t साइन इनवर्स x झाला. तर दिलेल्या इक्वेशन मध्ये t ची व्हॅल्यू साइन इनवर्स x पुट केली की काय होते बघा y इज इक्वल टू e रेश टू रूट 2 साइन इनवर्स x कॉमन येतो e रेश टू रूट 2 साइन इनवर्स x कॉमन कारण दोन्ही ठिकाणचा t काय होणार आहे आपला दोन्ही ठिकाणचा t साइन इनवर्स x होणार आहे त्यामुळे e रेश टू रूट 2 साइन इनवर्स x कॉमन आणि काय राहतंय कंसात a प्लस बी. डिफरन्शिएट करूयात y डॅश इज इक्वल टू a प्लस बी कॉन्स्टंट आउटसाइड e रेश टू चा डेरिव्हेटिव्ह e रेश टूच असतो तो रूट 2 साइन इनवर्स x तसाच इंटू रूट 2 साइन इनवर्स x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय तो येतोय रूट 2 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही टर्म आपण तिकडे ट्रान्सफर करून घेऊयात आणि काय मिळते बघा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर y डॅश इज इक्वल टू रूट 2 टाइम्स a प्लस b इंटू ई रेश टू रूट 2 साइन इनवर्स x म्हणजेच काय मिळालं रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर y डॅश इज इक्वल टू रूट 2 टाइम्स a प्लस b आणि जर हे फंक्शन जर बघितलं तर हे परत y आलेलं दिसतंय त्यामुळे y. वेट हे फंक्शन नाही हे टोटल फंक्शन आता काय होते y होते या इक्वेशन वरून त्यामुळे रूट 2 y राहिले फक्त आता स्क्वेअरिंग करून घेऊयात स्क्वेअरिंग केलं की काय मिळेल 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय डॅश ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2y स्क्वेअर. परत एकदा डिफरन्शिएट करूयात 1 मायनस एक्स स्क्वेअर तसाच प्रोडक्ट रूल आहे लक्ष द्या 2y डॅशचा डेरिव्हेटिव्ह y डबल डॅश प्लस y डॅश ब्रॅकेट स्क्वेअर तसेच 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x इज इक्वल टू 4y आणि y डॅश. काय कॅन्सल होते कॅन्सल करा 2y डॅश कॅन्सल काय राहते 1 मायनस एक्स स्क्वेअर y डबल डॅश मायनस एक्स वाय डॅश इज इक्वल टू 2y and that implies k ची व्हॅल्यू काय बघा 2. ती k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची
आपला ऑप्शन काय? बी. 2024 चे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत आपले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 11 ट्रिग्नोमेट्री इयर 2025 कव्हर करणार आहोत. मी खूप विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्यातून असं कळतंय की 11वीचे बरेचसे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना जमत नाहीत. कारण एक गॅप पडलेला असतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा 11वी ट्रिग्नोमेट्री आता कव्हर करून घेऊयात आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह करूयात. थँक यू.